औषधं संपलेले पाकिट फेकून न देता त्याचा वापर या दिवाळीसाठी आपण करणार आहोत। तो बरं कसा तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाती बनवणार आहोत, वातींचे प्रकार बनवणार आहोत, तेही घरच्या घरी आणि भरपूर पैसे आपण वाचवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारच्या वाती बघायच्या आहेत, घरी बनवायच्या आहेत। तर त्यासाठी सर्वप्रथम 1 ते 2 चमचे दूध घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून आपल्याला अशा पद्धतीने एक पाणी तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही अष्टगंध किंवा हळदीचा सुद्धा वापर करू शकता, पण जनरली कुंकवाचाच वापर केला जातो। त्यानंतर आपल्याला भरपूर कापूस घ्यायचा आहे। आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाती तयार करायची आहे। दिवाळीसाठीची जी प्रिपरेशन असते ती आपल्याला आधीच करून ठेवायची, जेणेकरून फराळ बनवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला तयार होण्यासाठी आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी आपल्याला भरपूर टाईम मिळेल आणि आयत्या वेळी आपली बिलकुलच गडबड होणार नाही। सगळ्यात पहिली वात बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे अगरबत्ती आणि अगरबत्तीचा जो काही मसाला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर अशीच बारीक एखादी काडी असेल तुम्ही डायरेक्टली तिचा सुद्धा वापर करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला अर्ध्याच्या वर थोडीशी अगरबत्तीचा जो काही मसाला आहे तो काढून घ्यायची आणि अर्ध्याच्या वर थोडीशी आपल्याला जास्त काडी हवी आहे। हे बघा या पद्धतीने। आता हिचा वापर करून आपल्याला जर अखंड दिवा बनवायचा असेल, अखंड ज्योत बनवायची असेल तर बरं कसा बनवावा, किंवा मग छोट्या छोट्या वाती बनवायच्या असेल त्या कशा बनवायच्या त्या बघून घेऊयात। जर तुम्हाला लंब असं काही अखंड ज्योत बनवायची असेल, अखंड वात दिवा चालला असं वाटत असेल तर लंबी आपल्याला जी आहे ती वात बनवावी लागेल। तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्तीच्या काडीमध्ये अवतीभोवती कापूस घ्यायचा आणि एखादं असं जे आहे चॉपिंग बोर्ड किंवा एखादा एकदम रफ असा खाली सरफेस घ्यायचा, जेणेकरून आपल्याला वाती छान बनवल्या जातील। आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या अगरबत्तीच्या आणि व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्या। खूप व्यवस्थित आणि सहज वात बनवली जाते। ही बघा खूप लंबी झाली, अशा पद्धतीने लंबी सुद्धा वाती तुम्ही करू शकता। तुम्हाला किती आखूड किंवा कमी हाईटला किती कमी जास्त हवे आहेत ते तुम्ही कापसावरती घ्यायचं आणि त्यानुसार करायचं आहे। फक्त तुम्हाला 1 ते 2 रोल करायचे आहे। सहजरित्या अगरबत्तीचा वापर करून आपण अशा पद्धतीने वाती तयार करू शकतो। त्याचबरोबर जर तुम्हाला काही दुसरं घ्यायचं नसेल तर मग अशा पद्धतीने गाळणीचा सुद्धा वापर करू शकता। तिच्यावरती तुम्हाला फक्त रोल करायचं। खूप छान पद्धतीने आपले वातींचा पहिला प्रकार इकडे तयार झालेला आहे। या दिवाळीला अशा पद्धतीने वाती तुम्ही नक्की बनवून बघा। आता बघा, जेव्हाही तुम्ही या वातीचा वापर करणार आहात तेव्हा कशा पद्धतीने करायचा, तर तुम्ही दिव्यामध्ये ही वात अशा पद्धतीने ठेवणार। तर जो काही वातीचा जिथे आपल्याला ती वात जाळवायची आहे, ज्योत लागणार आहे, तिथे अशा पद्धतीने कुंकवाचा आणि दुधाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तो सुकल्यानंतर अगदी कडक होऊन जातो आणि वात लवकर जळण्यासाठी मदत होते आणि लवकर दिवा लागतो। चला आता आपण वातीचा दुसरा प्रकार बनवूया। तर इकडे मी कापूस घेतलाय। आपल्याला सेम साईजचे जे आहे कापसाचे असे 5 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण ही जी काही वात बनवतो आहेत ही खूप शुभ वात मानली जाते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही वात वापरून दिवा बनवला जातो। सो आपण आता ही पंचमुखी वात बनवत आहोत, तीही घरच्या घरी। मार्केटमधून आणायला गेलं तर ही वात भरपूर महाग मिळते। घरच्या घरी आपण ही बनवू शकतो। चॉकलेट सारखा हिला शेप द्यायचा आणि दोन्ही बाजूने तिला फक्त असा पिरगाळा द्यायचा आहे, अशा पद्धतीने गोल करायचा आहे। तुम्ही हे वात बनवत असताना लहान मुलांना नक्की इन्व्हॉल्व करू शकता, जेणेकरून त्यांना हे करण्यामध्ये खूप इंटरेस्ट सुद्धा येईल आणि ते नवीन काहीतरी शिकतील। आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपण जे दूध आणि कुंकवाचं पाणी तयार केलं होतं ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले चॉकलेट तयार झालेले आहेत असं म्हणू शकतो। नंतर त्यांचा जो काही एक भाग आहे तो अशा पद्धतीने एकमेकांना असा पिरगाळा मारायचा आणि अशा पद्धतीने दिव्यामध्ये तुम्हाला ही वात ठेवायची आहे। ही पंचमुखी वात आहे, खूप शुभ मानली जाते। त्यामुळे या दिवाळीला तुम्ही ही वात घरच्या घरी बनवू शकता। बनवायला प्रचंड सोपी आहे। ही वात बनवल्यानंतर ही फार वेळ चालते। तेल फक्त यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी इकडे तुम्हाला लावून सुद्धा दाखवलेलं आहे। अगदी दिवाळीला तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वात नक्की तयार करून बघा आणि दिवाळीच्या आधी मुलांना सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करा, कारण तुमचंच काम वाचणार आहे आणि पैसे सुद्धा वाचणार आहे। आय होप
तुम्हाला हा वातीचा दुसरा प्रकार म्हणजेच पंचमुखी वात आवडली असणार। चला वातीचा तिसरा प्रकार बघूयात आणि ती आहे फुलवात। फुलवात बनवायला प्रचंड सोपी आहे। मोदकासारखा तिला फक्त आपल्याला आकार द्यायचा आहे। आधी असा कापूस गोल करून घ्यायचा आणि एका वरच्या साईडनं असा पिरगाळा देऊन द्यायचा आणि त्याला जे आपण दूध आणि कुंकवाचं पाणी करून घेतलेलं आहे ते करायचं। अशा पद्धतीने फुलवात तुम्ही ॲज इट इज तयार करून ठेवू शकता। फक्त दिव्यामध्ये तेल टाकायचं, ही फुलवात ठेवायची। ही सुद्धा फुलवात घरच्या घरीच तुम्ही तयार करू शकता। याचे मार्केटमध्ये पाकिटे सुद्धा मिळतात, महाग सुद्धा मिळतात। सो घरच्या घरी आपल्या घरी कापूस असतो। सो तुम्ही सुद्धा ही फुलवात नक्की तयार करून बघा। चला वातीचा शेवटचा प्रकार बघूयात आणि हा खरंच खूप उपयोगाचा आहे। मेडिसिनचे पॉकेट आपले संपले तर आपण फेकून देतो, पण त्याचा वापर आज आपण एक छान असा तुपातला दिवा बनवण्यासाठी करणार आहोत। तर काय करायचं, तुम्हाला त्याचा वरचं जे काही रॅपर आहे, आपण गोळी काढल्यानंतर ते बघा काढत असतो, ते आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचं आणि त्याचे हे जे काही होल असतात जिथे गोळ्या ठेवलेल्या असतात ते एकदा आपल्याला व्यवस्थितरित्या करून घ्यायचेत। आता हे वेगवेगळ्या शेपचे सुद्धा तुमच्याकडे असतील, तुम्ही कसेही घेऊ शकता। गोलाकार, कोणत्या गोळ्या त्रिकोणी असतात, कोणत्या गोळ्या ओव्हल शेप लंबोलट्या असतात, अंड्यासारखे असतात। सो तुम्ही कसंही घेऊ शकता। आता आदली तिसरा जो प्रकार आपण बघितला फुलवात, ती फुलवातच आपल्याला इकडे बनवायची आहे। पण ही जी फुलवात आहे हिचा शेप जो आहे तो एकदम छोटा राहील, जसा की याच्यामध्ये आपण बसणार आहोत तेवढा। तर फुलवाती आधी सगळ्यात प्रथम आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। दिवाळीसाठी तुम्ही तुपातला दिवा बनवता, डालड्यातला दिवा बनवता की डालडा प्लस तुपातला दिवा बनवता, त्या हिशोबाने तुम्हाला मेल्ट करून घ्यायचं आहे। आता इकडे मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एक एक करून ह्या ज्या काही फुलवाती आहेत, ह्या फुलवाती आपल्याला ह्या ज्या काही तुपामध्ये आहे त्या व्यवस्थितरित्या भिजत घेऊन घ्यायच्यात आणि यामध्ये ठेवायच्या, म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल। आता बघा तुपातले दिवे कसे बनवायचे यावरती डिटेल व्हिडिओ येणार आहे लवकरच, 1 ते 2 दिवसामध्ये। तो तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्ही तो व्हिडिओ अपलोड झाला असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की तो व्हिडिओ जो आहे तो देईल, तुम्ही तो नक्की बघा किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईल। तुम्ही आवर्जून ते तुपातले दिवे नक्की बनवून बघा। घरच्या घरी सुद्धा तुम्ही तुपातले दिवे व्यवस्थितरित्या बनवू शकता। पूर्ण फुलवाती आपण आधी भिजत घातले आहेत आणि नंतर आता यावरून आपण वरनं तूप घालून घेत आहोत। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आता बघा हे केल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटांकरिता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये नाही, फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात ह्या व्यवस्थितरित्या सेट होऊन जातात। जसंही आपण याला हे फ्रीजरमधून काढतो, फक्त आपल्याला खालच्या बाजूने ते वरती करायचं आहे। इझिली ही जे काही आपला दिवा आहे तो इझिली निघतो। आता बघा ही जी काही प्रिपरेशन आहे ही तुम्हाला दिवाळीमध्ये भरपूर टाईम देणार आहे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी। तो म्हणजे कसा, जर तुम्ही हे आधीच रेडी करून ठेवले, तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला दिवे लावायचे असेल तर तुम्हाला फक्त हा दिवा दिव्यांमध्ये ठेवायचा आहे आणि फक्त लावायचा आहे। खूप छान पद्धतीने जळतो आणि तुपातले दिवे तुम्ही अशा पद्धतीने जर प्रिपरेशन करून ठेवली आधीच तर तुम्हाला भरपूर टाईम मिळतो। आता हे जर तुम्हाला सेट करायचे असेल तर ऊन आहे त्यामुळे मेल्ट होऊ शकतात, तर तुम्ही डायरेक्टली हे फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। दुसरी गोष्ट, जर यामध्ये तुम्ही थोडीशी मेणबत्ती टाकली तर मग रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरीही चालेल। अशा पद्धतीने दिवे बघा व्यवस्थितरित्या जळतात। खूप छान पद्धत आहे। तुम्हाला ह्या सगळा व्हिडिओ कसा वाटला, वातींचे वेगवेगळे प्रकार कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि दिवाळीला जास्त टाईम मिळण्यासाठी ही प्रिपरेशन आधीच करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा। व्हिडिओ नसेल आवडला डिसलाईक सुद्धा करू शकता, पण आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा आणि हो मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।